नमस्कार शेतकरी बंधूंनो, मोठी रेष या अतिशय चांगल्या शेतकरी उपयुक्त अभियानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की रासायनिक शेतीबरोबरच आता युग घातलेल्या युगामध्ये सेंद्रिय शेतीचं काय महत्त्व आहे आणि कशा पद्धतीने आपल्या आरोग्य, पर्यावरण, त्याचप्रमाणे जमिनीचं आरोग्य असेल, पाण्याची गुणवत्ता असेल, लहान मुलांपासून तर वयस्कर माणसांपर्यंत कुठल्या प्रकारचे आजार होत आहेत आणि या सगळ्या गोष्टीला आपल्याला जर का उत्तर द्यायचं असेल आणि असं म्हटलं जातं फूड इज अ मेडिसिन, म्हणजे अन्न हे औषध आहे। आणि मग अन्नाची निर्मिती कुठे होते तर शेतीमध्ये शेतकरी करतो आणि मग रासायनिक शेतीमधून आपल्याला रासायनिक मुक्त शेतीकडे कसं जाता येईल, नैसर्गिक शेतीचे असे विविध आयाम मागील भरपूर वर्षामध्ये मग काही शास्त्रज्ञांनी काढले, काही शेतकऱ्यांनी शोधून काढले आणि या सगळ्या उपक्रमाचा भाग म्हणून आपण या ठिकाणी एक नमूद करतो की शेतकऱ्यांनी नेमकं त्यांच्या शेतीमध्ये उपलब्ध साधन सामुग्री, निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेऊन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकाला परवडणारं असं आपल्याला अन्न साखळी उत्कृष्टरित्या कशी देता येईल त्या दृष्टीने आपला हा उपक्रम आपण आता सुरू केलेला आहे। मागच्या उपक्रमामध्ये आपण पाहिलं की नेमकं सेंद्रिय शेतीचे काय महत्त्व आहे, कशा पद्धतीने त्याचे आपण काय मूलभूत प्रिन्सिपल्स त्याचे काय आहेत हे सगळं आपण ऐकलं पाहिलं। त्याचबरोबर हे सगळं ऐकल्यानंतर सुद्धा असा माझा अनुभव आहे की मी कृषी विभागामध्ये 36 वर्ष काम केलं की हे सगळं झाल्यानंतर पण ते सर आमच्या शेतीत आम्हाला जमेल का, नंतर हे खरंच येतं का, असे अनेक प्रश्न आहेत आणि मी एकट्याने करून चालेल का। आणि मग या सगळ्या प्रश्नाला एकच उत्तर असेल की ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे उपक्रम केले त्यांच्या स्वतःच्या शेतीमध्ये 5-5, 6-6, 10-10 वर्षापासून अनुभव स्वतः केले, त्यांनी विविध प्रयोग केले आणि त्यांचा एक स्वतःचा सिद्धांत हा निर्माण करून आज आपल्याकडे चांगल्या पद्धतीचे शेतकरी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेती असे अनेक उपक्रमाची शेती करून एक शाश्वत जीवनाचा आनंद घेऊन शेती करतायत। आणि त्याचाच भाग म्हणून आज आपल्यामध्ये डॉक्टर दीपक पाटील हे आपल्या वंजर खपाट तालुका धरणगाव येथले उच्च शिक्षित शेतकरी आहेत। त्यांना या ठिकाणी आपण आमंत्रित केलेले आहेत आणि त्यांचा जो त्याग आहे म्हणजे शेतकरी तर होतेच परंतु उच्च शिक्षित राहून आज मागील 10 वर्षापासून ते शेतीमध्ये विविध प्रयोग केले आणि विविध प्रयोगानंतर त्यांनी नेमकं असं काय साध्य केलं, कशा प्रकारचे चढ उतार आले हे त्यांच्याकडनंच आपण ऐकून घेणार आहोत, समजून घेणार आहोत, जेणेकरून ऐकणाऱ्यांचा पुन्हा एक विश्वास वाढेल आणि असलेल्या नैसर्गिक शेतीपासून विविध प्रकारचे जे काही शेतीचे आयाम आहेत ते शाश्वतपणे आम्हाला ते कसे करता येईल आणि एक चांगली गुणवत्तापूर्वक कृषी उत्पादने आम्हाला ग्राहकाला कसे देता येईल तो विश्वास संपादन करण्यासाठी आपण आज त्यांना आमंत्रित केलेले। डॉक्टर साहेब आपलं या ठिकाणी नमस्कार आणि आपलं या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि सगळ्यांना मला सांगायला आनंद होईल की शेतकरी कसा असावा बघा, तर ते नुसतेच आलेले नाहीत पण त्यांचे ते नमुने देखील आपल्याला दाखवण्यासाठी घेऊन आलेले आहेत। आणि शेतकरी ज्याला आपण म्हणतो ना एक दिलचा राजा की तो माहिती देण्यासाठी पण तत्पर आहे, त्याचप्रमाणे नमुने दाखवायला पण तत्पर आहेत। मला सांगायला आनंद होईल की इतके उच्च शिक्षित असताना त्यांचे दोघं मुलं आज फार उच्च शिक्षित आहेत, एक इंडियन नेव्हीमध्ये सुद्धा सब लेफ्टनंट आहेत, देशाची सेवा करतायत आणि त्याचबरोबर ते जळगाव शहर सोडून आज पुन्हा गावाकडे ते राहायला गेलेले आहेत। तर डॉक्टर साहेब आपण कृपया आपली ओळख करून आपला हा उपक्रम सांगावा। धन्यवाद सर। आपण सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की आपल्या चॅनलने या ठिकाणी मला माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी पाचारण केलं। जवळपास मी 25 वर्ष माझ्या जीवनामध्ये वैद्यकीय व्यवसाय केला आणि मागील 10 वर्षापासून या 25 वर्षातले म्हणजे 15 वर्ष माझ्या वैद्यकीय व्यवसायाला झाल्यानंतर मी हळूहळू शेतीकडे वळायला लागलो आणि शेतीकडे वळत असताना मला या ठिकाणी जी
परंपरागत शेती होती, म्हणजे आजी आजोबा जे आपली शेती करत होते त्या शेती करण्याच्या पद्धतीकडे मला आवड निर्माण झालेली होती. आणि म्हणजे डॉक्टर साहेब वैद्यकीय व्यवसाय सांभाळून शेतीची नाळ तुम्ही सोडली नाही? नाही, मी शेतकरी कुटुंबातलाच आहे. वडील माझे मुख्याध्यापक होते शाळेमध्ये, परंतु वडिलांना सुद्धा शेतीची खूप आवड असायची. त्यांची ड्युटी संपली की ते शेताकडे नेहमी जायचे आणि मलाही शेतीमध्ये जाण्यासाठी खूप आवड असायची. पहिल्यापासून शेतीकडे जो कल होता हा पहिल्यापासूनच होता. व्यवसाय सांभाळताना पण शेतीमध्ये लक्ष घालायला लागलो आणि ज्यावेळेस लक्ष घालायला लागलो तेव्हा लक्षात आलं की जी आपली परंपरागत शेती होती, ज्याच्यामध्ये बियाणं घरचं होतं, ज्याच्यामध्ये आपलं शेणखत घरचं असायचं, ज्याच्यामध्ये काढणारे मजूर पण बऱ्यापैकी आपले जवळचेच असायचे आणि त्या अन्नाची जी चव असायची ती चव कुठेतरी नाहीशी झालेली पाहायला मिळाली. आणि मग हळूहळू मला असं वाटायला लागलं की कुठेतरी आपल्या ह्या शेती पद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे. कारण की आज आपण शेती करत असताना प्रत्येक गोष्टीसाठी बाजारात जावं लागतं आहे आणि आपला खिसा खाली करून, म्हणजे वेळप्रसंग खिशातलं भांडवल खर्च करा, नसेल तर मग कर्ज काढा आणि याच्यामध्ये एकपिकी शेती घेऊन उत्पादन जरी वाढलं तरी आपला खर्च त्या मानाने जास्त प्रमाणात वाढला आणि शेती ही परवडणारी जी होती. म्हणजे उत्पादन वाढलं एकरी, पण उत्पन्न मिळायला स्रोत कमी झाला. आणि डॉक्टर साहेब या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या वैद्यकीय व्यवसायामध्ये असं पण लक्षात आलं असेल, आजाराचं प्रमाण वाढलंय खूपच. म्हणजे तुम्हाला सांगायला मला अतिशय दुःख होतं आहे की सुरुवातीला कॅन्सरचा रुग्ण हा 8-10 गावातनं एखादा पाहायला मिळायचा. आता एकेका गावामध्ये तुम्हाला प्रत्येक गल्ली परत एक कॅन्सरचा रुग्ण पाहायला मिळेल. त्याच्यानंतर स्ट्रोक, हाय BP, त्याच्यानंतर तुमचं शुगरचा पेशंट. हे जे पेशंट आहेत हे अतिशय मोठ्या प्रमाणात, म्हणजे लहान मुलांमध्ये डायबिटीसची लक्षणं पाहायला मिळत आहेत. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे की मला 53 वर्षी चष्मा लागला आणि आता तर लहान लहान मुलांना पण चष्मा. हो, म्हणजे तो खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे काय झालेलं आहे की आताचे जे आपण संकरित बियाणं वापरून आणि रासायनिक फर्टिलायझर आणि खतं वापरून जे उत्पादन आपल्या शेतीमध्ये घेतो आहे त्याच्यामध्ये त्यातल्या 3 गोष्टींचा ऱ्हास जास्त होतो आहे. तो म्हणजे शेतीतल्या अन्नद्रव्यांचा कस जो आहे तो कमी होतो आहे, त्याच्यासोबतच आपल्या शेतीमधून उत्पादित झालेल्या अन्नद्रव्यांचा जो कस आहे तो देखील कमी होतो आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की त्याचे संपूर्ण दुष्परिणाम आपल्या जीव, जमीन, पाणी आणि पर्यावरणावर होत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच जीव आले, त्याच्यामध्ये जमीन पण आली, पाणी पण आले आणि पर्यावरण पण आलं. म्हणजे थोडक्यात जीवनाचाच ऱ्हास होतोय. आणि तुम्ही पाहिलं असेल की मागे एक 15-20 वर्षापूर्वी जे आपल्याकडे शेतामध्ये काम करणारे गडी माणसं होती, हे 1 क्विंटलचं धान्याचं जे पोतं असायचं ते सहज उचलून फेकायचे. आता 50 किलोची बॅग उचलण्यासाठी 2 लोक लागतात. कारण की त्याच्यामध्ये अन्नद्रव्य जे मिळत आहेत अन्नाच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये जी जीवनसत्वांची आवश्यकता आहे ती पुरेपूर मिळत नाही आहे. एकीकडे तुमच्या ज्यावेळेस लक्षात आलं असेल त्यावेळेस रासायनिक खतांचा फार भडीमार होता. बरोबर. कृषी विभाग किंवा इतर सगळ्या खत कंपन्या मोठ्या प्रमाणात सांगत होते, हायब्रिड बियाणं होते. मग अशा वेळेस आपण कसा बदल केला आणि मग त्याच वेळेस एक सुभाष पाळेकर सरांचं एक तंत्रज्ञान पुढे आलं, कृषी विभागाचं सेंद्रिय शेती पुढे आली, 0 बजेट टेक पुढे आलं. मग अशा वेळेस आपण नेमकं काय प्रयोग केले आणि त्या प्रयोगांती आता आपण कशा पद्धतीने एक सिद्धांत निर्माण केला ते जरा विशद करा. जसं सुरुवातीला मी जे रासायनिकच शेती करत होतो नेहमीप्रमाणे आणि ह्या रासायनिक शेती करत असताना सर्व पिकांना सर्व पिकांना जे खरीपामध्ये घेतो जे 2009 पासून मी शेतीकडे लक्ष द्यायला लागलो. कारण की मला प्रत्येक गोष्टीसाठी बाजारात जावं लागत होतं आणि त्याच्यामधून मला जो होणारा खर्च होता तो खर्च आणि येणारं उत्पन्न याची सांगड बसत नव्हती. म्हणजे जर 16 एकर आमची शेती होती, ज्या 16 एकर शेतीमधून आम्हाला 1,60,000 रुपये काढण्यासाठी जीवावर येत होती. तर मग एवढं जर आपल्याला मिळतं आहे तर मग आपला जमिनीचं भाडं, आपलं मेहनत आणि त्याच्यासाठी आपण केलेला वेळेचा त्याग या सगळ्यांचा जर विचार केला तर आउटपुट हे कमीत कमी 16 एकरमध्ये कमीत कमी 8 ते 10 लाख तरी पाहिजे होतं. परंतु ते फक्त मला 1.5 लाखापर्यंत जात होतं. म्हणजे आपल्या मेहनतीला पुरेपूर न्याय मिळत नाही आहे हे लक्षात आलं. मग त्याच्यानंतर डॉक्टर पद्मश्री सुभाष पाळेकर गुरुजींच्या 0 बजेट नैसर्गिक शेतीच्या चळवळीमध्ये आम्ही जॉईन झालो. त्यांचे काही बरेचसे मी व्याख्यानं ऐकले, त्याच्यानंतर त्यांचे शिबिरं केले आणि त्याच्यामधून लक्षात आलं की आपण शेतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची संधी आता आहे. कारण की ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेने आपला खिसा खाली करण्याचं ठरवलं, परंतु शेतकरी हा तेव्हाच सरणार आहे ज्यावेळेस त्याची शेतीतली इनपुट कॉस्ट कमी होणार आहे. कारण की इनपुट कॉस्ट कमी झाली म्हणजे त्या ठिकाणी त्याला तो निर्णय घेतला पाहिजे. त्या शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी निर्णय घेणं गरजेचं आहे. मग आता त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन फेज कसा करायचा, तर मग मी सुरुवातीला त्यांचे शिबिर केल्यानंतर खूप उत्तेजित झालो आणि त्यांचं जे बीजामृत, जीवामृत, आच्छादन, वापसा आणि पिकांचं सहजीवन ही जी पंचसूत्री होती
ही पूर्ण अवलंबायला सुरुवात केली. परंतु पाडेकर गुरुजी नेहमी सांगतात की तुम्ही देशी बियाणे वापरा, परंतु त्यावेळेस उपलब्ध होत नव्हते ते तितक्या प्रमाणात देशी बियाणे. आता समजा मला संपूर्ण 16 म्हणजे एकरला आपल्याला माहिती होती पण उपलब्धता नव्हती. उपलब्धता नव्हती. मग मी संकरित बियाण्यांचा वापर केला आणि मला त्याच्यामध्ये रिझल्ट पाहिजे तसे दिसले नाही. मग त्याच्यात लक्षात आलं की देशी बियाणं वापरलं तरच आपल्याला रिझल्ट मिळेल. म्हणून मग मी ज्वारी असेल, गहू असेल, हरभरा असेल अशा पिकांवर फोकस केला आणि मला तो रिझल्ट मिळायला लागला. म्हणजे त्या बियाण्याला आपलं घरचं बियाणं होतं. मग तो रिझल्ट मिळायला लागला आणि रिझल्ट मिळायला लागल्यानंतर लक्षात आलं की आता याच्यामध्ये आपल्याला इनपुट कॉस्टमध्ये भरपूर फरक पडतो आहे. मग हळूहळू मी 2-3 वर्ष सस्टेन करण्यासाठी त्यांचं पंचसूत्री पूर्ण वापरली. मग थोडंसं कमीत कमी ज्याला आपण एक वेटिंग पिरियड म्हणतो 3 वर्ष तरी लागले. नाही तर लोकांना आजकाल झटपट पाहिजे, तर झटपट याच्यात नाही झटपट नाही आहे. 100% आपल्याला रिझल्ट मिळतो, परंतु त्याच्यासाठी थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे. तुमच्याकडे देशी बियाणं जर असेल उपलब्ध आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पाडेकर गुरुजींची पंचसूत्री वापरली तर 100% आपल्याला रिझल्ट मिळतो म्हणजे मिळतोच. मग पुढे जर आता या ठिकाणी काय झालं की पाडेकर सरांच्या चळवळीमध्ये आम्ही सहभागी झालो आणि चांगल्या पद्धतीने चळवळ चालायला लागली. परंतु हळूहळू काय झालं की शेतकरी ते जीवामृत बनवा, घनजीवामृत बनवा, त्याच्यामध्ये बीजामृताची प्रक्रिया करा, या सगळ्या गोष्टींना करण्यासाठी जी लेबर कॉस्ट लागायची किंवा ते जे स्वतः करावं लागायचं त्याच्यामध्ये ते वेळेअभावी किंवा काही गोष्टींअभावी करत नसल्यामुळे हळूहळू त्यांची जी प्रक्रिया असायची शेतीमध्ये पिकाची काळजी घेण्याची, ही प्रक्रिया पूर्णपणे ते पाळू न शकल्यामुळे शेतकऱ्यांना रिझल्ट दिसत नव्हते. मग याच्यात असं लक्षात आलं की शेतकऱ्यांना ह्या रासायनिक शेतीने अशी सवय लावून दिलेली आहे की तुम्ही बाजारातच जा आणि बाजारातूनच विकत आणून आयत माणसांकडे द्या आणि माणसांकडनं तुम्ही ते काम करून घ्या. मग हे पाडेकर गुरुजींचं तंत्र अवलंबून मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला रिझल्ट ह्या पिकांवर आले. परंतु शेवटी कमर्शियल क्रॉप घेणं खूप आवश्यक असतं. नगदी पिके ज्याच्यामध्ये तुमचं ऊस झाला, केळी झाला, कापूस झाला, मका झाला, असे जे कमर्शियल क्रॉप आहेत, या कमर्शियल क्रॉपसाठी सुद्धा आपल्याला ह्या शेतीमधून काय फायदा होईल, म्हणजे पाडेकर सरांच्या तंत्रज्ञानाने आपल्याला बेनिफिट काय होईल, व तोही केला. परंतु आपली जमिनीमध्ये आता रासायनिक खतं वापरल्यामुळे आणि पेस्टिसाईड वापरल्यामुळे अन्नद्रव्यांचं बऱ्यापैकी प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे उपलब्धता कमी झाली, कडक जमीन झाली. आता तुम्हाला माहिती आहे की आपलं केंद्र शासनाची एक संस्था आहे, राष्ट्रीय पोषण संस्था हैदराबादला, त्यांनी 2017मध्ये रिझल्ट काढले. तर जवळपास 13 ते 17% ते आवश्यक पोषण मूल्य जमिनीतही कमी झालेले आहेत आणि आपल्या अन्नद्रव्यातही कमी झाले. म्हणूनच एवढे मोठे मोठे आजार आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून मी काय केलं सुरुवातीला की मी हळूहळू फेज तयार केले. मग पाडेकर सरांच्या तंत्रज्ञानाने मी देशी बियाणांवर काम करत गेलो, ते चालू ठेवलं आणि नंतर जे कमर्शियल क्रॉप आपल्याला घ्यायचे आहेत त्याच्यावर पण आपण काम केलं पाहिजे. मग आता बरेचसे शेतकरी म्हणतात की आपण टिश्यू कल्चरची केळी लावली, मग आपल्याला त्या ठिकाणी रासायनिक खतं देणं गरजेचं आहे. म्हणजे रावेर यावाल परिसरामध्ये मी त्या काही शेतकऱ्यांची विचारणा केली तर एका रोपावर ते कमीत कमी 100 रुपये ते 120 रुपयापर्यंत प्रति झाड खर्च करतात. मग त्याच्यामध्ये सगळं झालं, त्यांचं लेबर कॉस्ट, फर्टिलायझर, पेस्टिसाईड वगैरे. परंतु त्या रोपांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला बंची टॉप झाले, त्याच्यानंतर सेगाटोका झाला, त्याच्यानंतर तुमचं करपा झाला, आणि आता तर पनामा आलाय. पनामा, असे मोठे मोठे आजार पाहायला मिळाले. ते अनक्युरेबल आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि त्याच्यामुळे प्लॉट त्यांचे वाया गेलेले दिसले. परंतु त्याच ठिकाणी आपल्याला पाडेकर सरांचा हा जो सिद्धांत होता पंचसूत्रीचा, हा सिद्धांत कामात आला आणि कामात आल्यानंतर त्या ठिकाणी ते पद्धतीने आपण क्रॉप पॅटर्न घ्यायला लागलो आणि उत्पन्न पण यायला लागलं. तर अशा पद्धतीने जाऊन जमिनीतलं सेंद्रिय कर्ब बऱ्यापैकी वाढल्यानंतर त्या ठिकाणी जमिनीमध्ये आम्ही शेणखताचा वापर टाळणं बंद केलं, घनजीवामृत आणि काही आपण प्रोसेस केलेलं शेणखत वापरतो. तर अशा पद्धतीने ते वापरत गेलो आणि त्याच्यामध्ये हळूहळू सेंद्रिय कर्ब वाढत गेला आणि त्या ठिकाणी कमर्शियल क्रॉप देखील चांगले येत गेले. आणि आजची परिस्थिती अशी आहे की माझ्या शेतामध्ये मला इनपुट कॉस्ट ही फक्त जी मी 10 वर्षापूर्वी करत होतो त्याच्या फक्त 20% इनपुट कॉस्ट येते. त्याच्यामध्ये 15% माझी लेबर कॉस्टच असते, 5% फक्त इन्ग्रेडियंटवर खर्च होतो. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कपात करू शकलो. म्हणजे 80% कपात मी करायला संदेश शेतकऱ्यांना नाही करत. म्हणजे 80% म्हणजे ज्या ठिकाणी केळीसारख्या पिकावर जे लोक प्रति हेक्टरी 2 ते 2.5 लाख रुपये खर्च करत होते, तेच म्हणजे त्याच ठिकाणी माझं आता 1 हेक्टर केळी आहे, त्या 1 हेक्टर केळीवर माझे अजून 50,000 पण खर्च नाही झालेले. म्हणजे आपल्याकडे आता केळी पण आहे, केळी आहे, केळी घेतो मी, कापूस घेतो, ऊस घेतो, पपई घेतो,
भाजीपालावर्गीय पिकं घेतो, अन्नधान्यासाठी जे पिकं असतात ते सगळी पिकं घेतो. त्यांचं सगळं प्रमाण जे असतं माझ्याकडे थोडं थोडं असतं आणि त्याच्यावर प्रक्रिया करून मी माझे जवळचे जे कस्टमर्स आहेत ओळखीचे, म्हणजे बहुपीक पद्धती पण आपण हो. घेतात, हे तंत्रज्ञान वापरतात. हो. पण नेमकं असे काय पैलू सांगाल आणि सहजीवन जे आहे हो. पिकांचं त्याबद्दल काय सांगा? याच्यामध्ये पाडेकर सरांनी जो सिद्धांत दिलेला आहे त्याच्यामध्ये बीजामृत, जीवामृत, पीक आच्छादन, वापसा आणि पिकांचं सहजीवन. तुम्हाला आठवत असेल की जुन्या काळामध्ये आपल्या आजी आजोबा ज्यावेळेस शेती करत होते तर त्यांची शेती ही मोनोक्रॉपिंग शेती नव्हती, त्यांची बायोडायव्हर्सिटी असलेली शेती होती. म्हणजे तुमच्या कापसाचं जर असेल बियाणं तर कापसामध्ये तुमचं काही तुरीच्या लाईनी असतील, मूग असेल, उडीद असेल, त्याच्यानंतर कुठे कुठे तुम्हाला ते चिकणी म्हणून एक व्हरायटी लावायचे ते असेल. त्याला कारण काय होतं तर नैसर्गिकरित्या जे पेस्ट अँड डिसीज कंट्रोल असायचं ते त्या बायोडायव्हर्सिटीच्या माध्यमातून साधलं जात होतं. म्हणजे जैविक विविधतेमुळे जीवस्स जीवनम असा सिद्धांत त्या ठिकाणी तो लागू पडत होता. आणि म्हणून जरी त्या ठिकाणी कापसाचं प्रति एकर उत्पादन तुम्हाला कमी दिसलं पण त्याच्यासोबत त्यांच्या घराला चिकणी मिळायची किंवा ज्वारी मिळायची, मूग मिळायचा, उडीद मिळायचं, डाळ मिळायचं. आणि आज अशी परिस्थिती आहे की मी सगळेच प्रकार अतिशय छोटे छोटे लावतो, 1 एकर 1.5 एकर या प्रमाणात, आणि त्याच्यावर प्रक्रिया करतो. आता तुम्हाला पाहायला मिळत असेल की या ठिकाणी माझ्याकडे चना आहे, चण्याची 2-3 व्हरायटी आहे. हा तुमचा हरभरा आहे, हां, म्हणजे हा तुम्ही डॉलर घेतलेला. हा मेक्सिकन डॉलरमुळे कॅबोली म्हणून हरभरा आहे ज्याला आपण छोले भटुरेसाठी वापरतो. आणि किती छान लेबलिंग देखील बघा यांनी जे केलेलं आहे. म्हणजे यांनी नुसतंच पिकवलं नाही तर विक्री व्यवस्था देखील त्यांची स्वतःची त्यांनी कार्यप्रणाली उभी केली. त्याच्यानंतर ही उडदाची डाळ आहे. आता तुम्ही ही उडदाची डाळ जर समजा शिजवली तर ही तुमची एका म्हणजे 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजून जाते. हा देशी बनसी गहू, आणि याची चव देखील चांगली चांगली. आणि विशेष म्हणजे याचे मी पेस्टिसाईड चे टेस्ट रिपोर्ट केले आणि टेस्ट रिपोर्ट केल्यानंतर देखील मला एक आढळलं की याच्यामध्ये 0 पेस्टिसाईड्स आहेत. म्हणजे तुम्ही टेस्टिंग पण केले? म्हणजे सगळेच अन्न घटकांची मी टेस्टिंग केलेली आहे, 0 पेस्टिसाईड. आणि दुसरं महत्त्वाचं की न्यूट्रिशन व्हॅल्यू ही वाढलेली आहे. म्हणजे जी तुम्ही बाजारातनं जर समजा काही म्हणजे आपल्या स्वतःला लागणारे पोषण तत्व हे वाढली. हो. आता हा देशी बनसी गहू या देशी बनसी गहू याच्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण हे 6 ते 7% असतं फक्त. म्हणजे जे आता जो सध्या जो ट्रेंड चाललाय ग्लुटेन फ्री पाहिजे त्याच्यासाठी हे अतिशय बेस्ट आहे. याला तुम्ही शुगरच्या पेशंटला खाऊ शकता. त्याच्यामध्ये अजून एक खपली नावाचा एक गहू येतो, त्याच्यामध्ये तर 2% ग्लुटेन असतं, तर त्याचं प्रमाण देखील आपल्याला त्याचं बेनिफिट. यावर्षी आपल्याला किती गहू झाला? आता हा मी 3 एकर लावलेला होता. 3 एकरमध्ये जवळपास मला तो 35 क्विंटलपर्यंत आला. आणि तो रिटेलमध्येच गेला सगळं, म्हणजे प्रोसेस करून. त्याच्यामध्ये हे बियाणं मी घरी राहील, मला पुढच्या वर्षी पेरणीसाठी बियाणं विकत घेण्याची गरज नाही. ह्या चण्याचं बियाणं मला विकत घेण्याची गरज नाही, मुगाचं बियाणं घेण्याची गरज नाही. ही तुरीची डाळ आहे, ही तुरीची डाळ विकत घेण्याची गरज नाही. आता तुरीच्या डाळीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो याच्या माध्यमातून. तर तुम्ही केमिकल पद्धतीने जर तुरीची डाळ घेतली तर त्या डाळीचं खाल्ल्यामुळे तुमची ॲसिडिटी वाढते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच लोकांना प्रोटीन हायपरसेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यांना रॅशेसचा प्रॉब्लेम येतो बऱ्याचदा. म्हणजे तुरीची डाळीचं वरण घ्या किंवा खिचडीत खाल्ली तर रॅशेस येतात अंगावर. ह्या आपल्या नैसर्गिक पद्धतीने घेतलेल्या तुरीच्या डाळीचं तुम्हाला काहीच होणार नाही, ॲसिडिटी होणार नाही, काहीच होणार नाही. आणि असे वेगवेगळे प्रकार जे आहेत आपण ते घेतो आणि ते रिटेलमध्ये देत असतो. याचबरोबर आपण काही भाजीपाला पण घेतात? हो. आता मी स्वतःच्या घरासाठी लागणारा इथं कांदा पण दिसतोय आपल्याकडे. आता हा पावसाळी कांदा होता, ज्याची नोव्हेंबरमध्ये काढणी झाली होती. आता पावसाळी कांदा जो लाल कांदा म्हणतो तो 2 महिन्याच्या वरती टिकत नाही, लगेच त्याला कोंब येतील किंवा तो सडून जातो. तर हा आपल्या सुभाष पाळेकर तंत्राने घेतलेला कांदा आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची सळ दिसणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा कांद्याची साईज मोठी होती, ते साल त्याचं कोरडं झाल्यामुळे ती थोडी लहान झाली, परंतु त्याचा टिकाऊपणा खूप वाढलेला होता. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण प्रकार. आता हे गिलके आहेत. आता गिलकं तुम्ही बाजारातनं घ्या आणि आपलं एक गिलक्याची भाजी करून पहा, म्हणजे तुम्हाला चव आणि त्याच्यामध्ये असलेली तो लगेच फरक आपल्याला जाणवेल. आणि शिवाय म्हणजे तुम्ही फळाची क्वालिटी देखील पहा. आता हे 4 दिवसापूर्वी काढलेलं गिलकं आहे, म्हणजे याची टिकण्याची क्षमता पण वाढली. किपिंग क्वालिटी वाढते, न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढते आणि टेस्ट इम्प्रूव्ह होते. आणि या ठिकाणी भेंडी पण दिसते आपल्याला. परंतु असं म्हटलं जातं की फवारणीशिवाय भेंडी येत नाही. नाही. तर यावर काय सांगाल आपण? हा जो कन्सेप्ट आहे फवारणीसाठी, आता वातावरणातील बदलामुळे निश्चितच काही कीड रोग पिकांवर येतात, परंतु जर पिकाची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असेल तर त्या ठिकाणी कीड रोगांचं नियंत्रण
नैसर्गिकरित्या होत असतं. आता उदाहरण सांगायचं म्हटलं की एका घरामध्ये 4 मुलं आहेत. 4 मुलांपैकी एकाला सर्दी खोकला झाला, पण 3 मुलांना नाही झाला. कारण की त्या 3 मुलांना त्या काळामध्ये त्यांच्या त्या व्हायरल इन्फेक्शनच्या विरोधात रोगप्रतिकारक क्षमता अतिशय चांगली होती, म्हणून त्याच्यावर इन्फेक्शन नाही झालं. तोच कन्सेप्ट हा भाजीपाला पिकांमध्ये. आता ही देशी वाणे व्हरायटीचा ही आकाराने मोठी आहे, ही देशी भेंडी या आकाराने मोठी आहे. परंतु एवढी भेंडी जर तुम्ही बाजारात विकली तर लोक डोळ्याने खातात. तर तुम्ही बाजारात कोणी घेणार नाही एवढ्या भेंडीला, त्यांना एवढीशी भेंडी पाहिजे. परंतु ही तुम्ही जर भेंडी खाल्ली तर ती आताही तितकीच कोवळी लागेल काकडीसारखी. भोपळा जर म्हटला तर म्हणजे निवडायची गरज नाही तुम्हाला. किपिंग क्वालिटी पण क्वालिटी चांगली. आता हे देखील 4 दिवसापूर्वीची भेंडी आहे. याला देखील किपिंग क्वालिटी चांगली आहे. फक्त इथे आपल्या इंटरव्ह्यूसाठी येण्यासाठी पूर्वी मी पॅकिंग करून आणली. आणि हे लसूण सुद्धा हे देशी वाण आहे लसणाचा. हा ऑक्टोबर महिन्यात आपण लावला होता, आता निघाला. आणि मी सध्या काय करतो आहे की माझ्या घरासाठी एक 10 गुंठे क्षेत्र मी काढून ठेवलेलं आहे. ते 10 गुंठ्यामध्ये मी 25-30 प्रकारच्या भाज्या स्वतःच्या घरासाठी घेत असतो. आणि बाकीचं मग जे ठोक विक्री असते, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, चना असेल, गहू असेल, ज्वारी असेल. थोडक्यात डॉक्टर साहेब, आपण हे स्वतः तर करतायत, पण हे इतरांना देखील आपण उपलब्ध करून देतो. मग विक्री कार्यप्रणाली आपली कशी? आता आम्ही काही शेतकरी आता एकत्र येतोय, तर ते शेतकरी एकत्र येऊन प्रत्येकाला एक टार्गेट ओरिएंटेड क्रॉप द्यायचे आणि ती क्रॉपची खरेदी ह्या आपल्या गटाच्या माध्यमातूनच करायची. आणि त्या गटाच्या माध्यमातून आपले जे कस्टमर्स तयार झालेले आहेत, तसं एक रिटेल शॉपही ठेवायचं आणि घरपोच भाजीपाला. जी संकल्पना आली शेतकरी ते ग्राहक, मग त्या संकल्पनेला पण आपण पूरक असं बरोबर चॅनल निर्माण करतोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जर पायातलं बूट घेत असाल तर तुम्ही AC मॉलमध्ये जाता आणि तिथून बूट घेता. जे तुम्हाला पायात वापरायचं आहे ते धुळीत जाणार आहे. आणि जे अन्न तुमच्या शरीराचं पोषण करणार आहे, कुटुंबाचं पोषण करणार आहे, हे तुम्ही रस्त्याच्या गटारी शेजारून घेतात. तर हा कन्सेप्ट बदलला पाहिजे. फार महत्त्वाचं सांगितलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं पूर्वीच्या काळी शेतकरी आणि ग्राहक हा कन्सेप्ट होता, त्याच्यामध्ये बिचोली येत होते. आता तसा कन्सेप्ट न ठेवता जसा फॅमिली डॉक्टर हा कन्सेप्ट येतो, तसा फॅमिली फार्मर हा देखील कन्सेप्ट आपला आला पाहिजे. म्हणजे जेणेकरून ज्या शेतकऱ्याकडनं आपण आपल्या घराच्यासाठी अन्नधान्य आणि भाजीपाला फळे घेतोय, तर तो शेतकरी जेन्युइन असला पाहिजे. त्याने संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनेच उत्पादन घेतलेलं असलं पाहिजे. आता खरं जर बोलायला गेलं तर पाडेकर सरांचं जे तंत्रज्ञान होतं ते 0 बजेट नैसर्गिक शेती हा कन्सेप्ट होता त्यांचा. तर त्याच्यातनं त्या कन्सेप्टचा उद्देश वेगळा होता, परंतु ग्राहकांनी तो असा कन्सिडर केला होता की तो मला खर्चच लागत नाही, म्हणून तुमच्या म्हणजे मालाची किंमत तर मार्केटमधल्या केमिकलपेक्षा कमी असली पाहिजे. परंतु तो कन्सेप्ट असा होता की ती बहुपिकी शेतीमधून मुख्य पिकातला जो खर्च आहे तो आंतरपिकातनं घ्यायचा आणि तो आंतरपिकातनं घेतल्यानंतर मग तो वसूल करायचा, हा त्यांचा कन्सेप्ट होता. परंतु या ठिकाणी संपूर्णपणे चित्र वेगळं मांडलं गेलं, म्हणून त्यांनी नाव बदलून आता सुभाष पाडेकर कृषी तंत्र ठेवलं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण करतो आहे. आता आजच्या घडीला माझ्या शेतीमध्ये 10 वर्ष झाले. मला 10 वर्षामध्ये मी संकरित पिकंही घेतो आहे, त्याच्यानंतर देशी वाणही घेतो आहे. आणि आम्ही हा शेतकऱ्यांचा गट अतिशय प्रभावीपणे काम करून सुरुवातीला जळगाव शहरावर फोकस करून, मग नंतर जळगावच्या इतर टेरिटरीमध्ये फोकस करून जास्तीत जास्त घरापर्यंत कसं आपण विषमुक्त अन्न पोचू आणि पोषण मूल्यांनी युक्त अन्न पोचू, अशा पद्धतीने आम्ही कन्सेप्ट राबवणार आहेत. आणि त्या बाबतीत तुमची मदत तर आम्हाला लागणारच आहे, तो विषय. फार छान डॉक्टर साहेब, इतकी छान आपण शेतीची माहिती दिली. आणि आजच्या आपल्या बोलण्यामध्ये 2-3 सिद्धांत नक्कीच पुढे येतात. एकतर ते म्हणजे जसं आपण कपड्याची पोत पाहतो, बरोबर, तसं आता अन्नाची पोत सुद्धा आपल्याला पाहिलीच पाहिजे. आणि हा दृष्टिकोन आता बदलण्याची गरज आहे. आणि ते खरं काम आता आपण मोठ्या प्रमाणात करणं आवश्यक. आणि तोच एक भाग, बरोबर, या मोठी रेष ही जी काही आपण माध्यम साध्य करतोय त्याच्यातनंच ते आपण साध्य करण्याचा प्रयत्न डॉक्टर साहेब आपण नक्कीच यामधनं करतोय. आपण फार चांगले प्रयोग आपले सांगितले. स्वतः केलं तर सांगता येतं. तर नक्कीच शेतकरी बंधूंना फार मोठा आदर्श आपल्याला दिसतोय की ते स्वतः त्यांनी हे प्रयोग सगळे केले, व्यवसाय सांभाळून, आणि आज पूर्ण वेळ फार चांगल्या पद्धतीने ते ही शेती करतायत. एक स्वतःची प्रयोगशाळा, एक शेती, एक विद्यापीठ आणि एक निसर्गाचा मान म्हणून, आणि परत खेड्यामध्ये जाऊन, आणि विनाकारण आपण त्याला खेडं म्हणतो, खरं तर ते आपलं मूळ गाव असतं, चांगलं प्रकारची संस्कृती आहे. माझं गाव अतिशय छोटंसं गाव आहे सर. त्या गावामध्ये कोणी आला तर म्हणतो तुम्ही कसं काय राहू शकता इथं.
परंतु मला तिथं गावामध्ये वेळ देण्यापेक्षा माझा वेळ जास्तीत जास्त शेतीमध्ये जातो, शेतीतल्या प्रयोगांवर जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की मी जास्तीत जास्त वेळ दिल्यामुळे ना मला पिकाशी बोलता येतं. माझं पीक माझ्याशी बोलतं, त्याला काय झालं आहे काय नाही हे मला सांगतं. आणि शेतकऱ्यांना मी एक या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो की आपण जर संयम ठेवून सुरुवातीला सुभाष पाळेकर कृषी तंत्राने जर तुम्ही शेती करत असाल तर संयम ठेवून देशी वाण लावा. देशी वाणामधून उत्पन्न चांगलं येतं. आणि या ठिकाणी मीच नाही तर भोकरे सर देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना नेहमी सदैव तत्पर असतात मार्गदर्शन करण्यासाठी. आणि त्या माध्यमातून आपण जास्तीत जास्तपणे नैसर्गिक शेती कशी करता येईल, विषमुक्त अन्नधान्य कसं काढता येईल आणि मोनोक्रॉपिंगकडे न वळता तुम्ही बहुपीक पद्धती लावा. तुमच्याकडे 5 एकर शेती असेल तर 5चे 5 पिकं घ्या, 1-1 एकरचे. परंतु मोनोक्रॉपिंग स्वतःला लागणारे पण सगळे पिकं घ्या आणि इतरांना देण्यासाठी घ्या. आणि एक 3 ते 4 वर्षाचा कालावधी गेला तर तुम्ही कमर्शियल क्रॉप देखील अतिशय चांगल्या पद्धतीने या तंत्रज्ञानाने तुम्ही घेऊ शकतात. आणि त्याच्या माध्यमातून अतिशय पौष्टिक अन्न आपलं मिळतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुमच्या जमिनीमध्ये जे पाण्यामध्ये क्षार वाढलेले असतात. माझा रिझल्ट स्वतःच्या विहिरीवरचा सांगितलं सर, 1200 TDS माझं पाणीची TDS होता, तर तो आज 750वर आलेला आहे मागच्या 10 वर्षामध्ये. म्हणजेच आपण जे काही प्रयोग केले आणि हे नक्कीच आता त्याच्यामधून साध्य होतं आहे की शेती ही परवडणारीच आहे. आपण जर का त्यामध्ये तन मन धनाने जर का लक्ष दिलं आणि ती त्याच्याशी बोललं, त्याच्याप्रमाणे कृती केली तर नक्कीच ती एक परवडणारी आहे. आपण आता जाता जाता शेतकऱ्यांना अशा मूलभूत 3 काय गोष्टी सांगाल की ज्याने शेतीत त्याने जर का तो बदल केला तर त्याला एक शाश्वत आनंदमय जीवनाकडे जाता येईल, तर काय सांगाल? जर शेतकऱ्यांना आपली स्वतःची शेती ही फायद्यात कन्वर्ट करायची असेल, म्हणजे उदाहरणार्थ जर म्हणायचं की तुम्ही मोनोक्रॉपिंग बंद करा, म्हणजे बहुपीक पद्धतीकडे बहुपीक पद्धत अवलंबा. म्हणजे नंबर 1 म्हणजे मग आंतरपीक घ्या, मिश्र पीक घ्या, रिले क्रॉपिंग घ्या, ते प्रयोग घ्या. म्हणजे एका पिकामध्ये तुम्ही आंतरपिकं घेतले की त्याच्यामधून आणि जे की पारंपरिक खानदेशला काही नवीन नव्हतं ते. दुसरं महत्त्वाची गोष्ट की 100% तुम्ही आजच रासायनिक खतं आणि कीटकनाशकं बंद करा, काही फरक पडत नाही. काहीच फरक पडत नाही. तिसरं महत्त्वाची गोष्ट की त्या ठिकाणी जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंगवर फोकस करा. म्हणजे प्रक्रिया पॅकेजिंग केलं पाहिजे, निवड केली पाहिजे, सॉर्टिंग केलं पाहिजे आणि मग लोकांना ग्राहकांना दिलं पाहिजे. आता उदाहरणच सांगायचं म्हटलं तर मी ह्या बन्सी गव्हाचं घेतो. या बन्सी गव्हामध्ये 3 एकर लावला. 3 एकर लावून त्याच्यामध्ये मी धने घेतले. मध्ये हा बन्सी गहू होता, धने घेतले आणि आजूबाजूला त्या ठिकाणी चिकनी लावलेली होती, म्हणजे ज्वारी लावलेली होती. तर 3 क्रॉप माझे त्या ठिकाणी झाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही आज बाजारामध्ये लोकवन वगैरे सारखी जर व्हरायटी तुम्ही घेतली, एक 15 क्विंटल प्रति एकरपर्यंत उत्पादन या ठिकाणी येतं. त्या 15 क्विंटलमधून 3000 रुपये क्विंटल जरी गेले तर त्याला 45,000 रुपये मिळत आहेत. मी या ठिकाणी 35 क्विंटल माल घेतला, मला प्रति एकर 70,000 रुपये प्रॉफिट होते. कारण की माझा हा बोनस आहे. आणि त्याच्यामध्ये चिकनी ज्वारी मिळाली, त्याच्यानंतर धना मिळाला. म्हणजे हे आंतर पिकं मला माझ्या स्वतःसाठी राहिले. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की मी रासायनिक शेतीपेक्षा दुप्पट नफा या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून कमवतोय. म्हणूनच व्यवसाय सोडून मी पूर्ण वेळ शेती करतोय. अरे वा, छान तुम्ही सांगितलंय. आणि एवढंच नव्हे तर जे काही आज आपल्याला यांनी ज्यांना एक गहू दिला, इतर जे पिकं दिले, त्यांच्या आरोग्यामधली जी समृद्धी आहे ती एक आनंददायीच. आता मी हे या ठिकाणी तुमच्याकडे जर दिलं तर तुम्ही मला हे पुन्हा मागाल. तुम्ही सांगाल की मला परत द्या, कारण की त्या चवीमध्ये इतका आमूलाग्र बदल पडतो. आणि त्या चवीमुळे आणि शिवाय पोषण मूल्यांमुळे त्या माणसाला तोच आहार खाण्याची इच्छा होते. कारण की आज माझे 8 वर्षापूर्वीपासून जे कस्टमर आहेत ते माझ्या गावाशी गहू घेतच नाही. म्हणजे दरवर्षी मी सुरुवातीला अर्धा एकरपासून सुरुवात केलेली होती, आता मी 3-4 एकरपर्यंत गहू लावतोय आणि हळूहळू दरवर्षी कस्टमर वाढत आहेत माझ्यावाले. तर नक्कीच आज शेतकरी बंधूंनो, आपल्याला डॉक्टर दीपक पाटील यांनी स्वअनुभवाने त्यांच्या असलेल्या वैद्यकीय व्यवसायातून समृद्धी शेतीकडे त्यांनी आज कशी वाटचाल केली, त्यासाठी त्यांनी केलेले प्रयोग, त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, कुटुंबाचा असलेला आधार आणि याचबरोबर मुलांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या शैक्षणिक कार्यप्रणालीकडे चांगल्या प्रकारचं लक्ष देऊन पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, त्याचप्रमाणे पारंपरिक शेतीची कास धरून आणि वडिलांचा दिलेला वारसा हा नक्कीच चांगल्या प्रकारे त्यांनी पुढे नेलेला आहे. आणि अशाच प्रकारचं एक ज्ञान
आज आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी विश्वासाने जर का केलं आणि काही निर्णय घेतले स्वतः प्रयोग करून तर आणि विक्रीपर्यंत, म्हणजे नुसतंच उत्पादन घेऊन चालणार नाही, तर आपण जर का विक्री कार्यप्रणाली देखील जोपासली तर त्यामध्ये एक शाश्वत शेतीचा हा मार्ग सापडतो. हेच आज आपल्याला या मोठी रेष या कार्यक्रमामध्ये डॉक्टर दीपक पाटील सर यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीने आणि मोठी रेष या उपक्रमामध्ये डॉक्टर दीपक पाटील सरांनी जो वेळ दिला आणि एक विश्वास दिला, तर त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.